नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं सातत्यानं अनेक पक्षांनी आरोप प्रत्यारोप केल्याचं आपण पाहिलंय. शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष आता येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं रंगतो की काय अशी चिन्ह दिसत आहेत. त्यातच पालिका निवडणुका तोंडावर आहेत. या अनुषंगानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं राजकीय ठिणगी सध्या पडण्याची शक्यता व्यक्त होतीये. याच अनुषंगानं आजचा हा आपला कार्यक्रम मक्तेदारी कुणाची. गुरुमा कांचनगिरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजेवर जाऊन भेट घेतली. त्याआधी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर त्यांनी टीका केली आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावरनं आता एक नवा राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. नेमके कोणते ठाकरे हिंदुत्ववादी असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण मनसेनं हिंदुत्वाची कास धरल्याचं आपण पाहिलं. सातत्यानं आता याबद्दल मनसेच्या नेत्यांकडून हालचाली होत आहेत, वक्तव्य केली जात आहेत. सेनेच्या हिंदुत्वाची जागा मनसे घेतेय की काय अशी जोरदार चर्चा देखील सध्या रंगू लागलेली आहे. सोबतच पालिका निवडणुका तोंडावर आहेत. या अनुषंगानं आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष येत्या काळात बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. कांचनगिरी महंत वगैरे तर त्यांनी त्यांच्या डायरेत राहून त्यांच्या चौकटीत राहून काम करावं. नको त्या चौकटीत येऊन घुसण्याचा प्रयत्न करू नये आणि कोण कोणाचा बाप किंवा कोण कोणाचे वडील कोण कोणाचा वारसा ते ह्यानी नहीं सांगायचा. यांना तो अधिकार नहीं. महाराष्ट्र उनकी बाप की नहीं है. मैं आऊंगी, ये हमारी भूमि है, ये हमारी हिंदू राष्ट्र की भूमि है. महाराष्ट्र हमारे भारत भूमि है. ये महाराष्ट्र कोई विदेश नहीं है, पाकिस्तान नहीं है. महापौर ये जान लीजिए, यहाँ मेरा आने का अधिकार है और न्याय अन्याय हो रहा है तो उस पर भी मेरा बोलने का अधिकार है. संतों का आदिकाल से राजनीतिक में एनीवे हर टाइम उनका मार्गदर्शन रहा है, मार्गदर्शन करते रहे हैं न्याय और अन्याय के प्रति. तो वो उनको तो लगता है उन्होंने इतिहास पढ़ा नहीं है, अनपढ़ होके महापौर बन गई हैं. महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिली. या प्रतिक्रियेवरनं देखील आता राजकीय चर्चांना सुरुवात झालेली आहे. कांचनगिरी यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आता हा सगळा पुढचा जो काळ आहे पालिका निवडणुकींपर्यंतचा हा आता याच मुद्द्यावरनं ढवळून निघतो की काय अशी शक्यता वाटतेय. याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना आणि मनसेचे नेते आहेत. आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सोबत अविनाश अभ्यंकर आहेत, मनसेचे नेते, किशोर तिवारी आहेत, शिवसेनेचे नेते. दोन्ही मान्यवरांचं मी या चर्चेत स्वागत करतो. सुरुवातीला किशोरजी, आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर या सगळ्या कांचनगिरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना आता सुरुवात झाली आहे. राजकीय संघर्ष पेटू शकतो की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या मुद्द्यावरनं महापौरांनी देखील प्रत्युत्तर दिलं. या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर महापौरांनी नेमकं काय म्हटलं हे देखील आपण ऐकलं. पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा शिवसेनेला जड जाऊ शकतो का, आपल्याला नेमकं काय वाटतं? नाही, हे बघा कसं असते की हिंदुत्व ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. हिंदुत्व एक संस्कृती आहे आणि हिंदुत्वाचं जपन करण्याचा जो शिवसेनेची परंपरा आहे ती उद्धवजींनी जोपासली आहे. उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांनी हिंदू संस्कृती काय असते आणि हिंदू संस्कृती ही सर्वांना घेऊन कशी चालणारी आहे हे त्यांनी दाखवलं. आता कांचनमा अशा का बोलल्या, हे बघा कांचनमा येतानीच त्यांनी म्हटलं की उद्धवजीने म्हणे हिंदुत्व बुडवलं आहे. आता हिंदुत्वाची तर त्यांनी साख जगासमोर ठेवली आहे की ज्या शिवसेनेच्या मुख्यमंत्री आल्यानंतर अल्पसंख्याकांचं काय होणार असं विषय होते. तर त्यांनी दाखवून दिलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना इथल्या अल्पसंख्याक आणि हिंदी भाषकाचे सगळे हित जोपासले जातात आणि त्यांनी एक आदर्श निर्माण केला. कांचनमा अशा काय बोलल्या मला माहित नाही आणि त्यांनी हे बोलणं टाळलं पाहिजे होतं. पण मला आता माहिती मिळाली आहे अजिंक्य की कांचनमाची ही पूर्ण ट्रिप भाजप स्पॉन्सर्ड होती आणि त्यांनी प्रमाणपत्र देण्याचा ठेका कशाला घेतला हेही समजलं नाही ना. त्यांनी
हिंदुत्व कोण चालवत आहे आणि कोण चालवत नाहीये. हा आता मला सांगा, मी मी पूर्वांचलचा आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलचे 40% पॉप्युलेशन मुंबईची झाली आहे हा आणि मी हिंदी भाषिक ब्राह्मण आहे. मात्र हिंदी भाषिकाविरुद्ध किंवा उत्तर भारतीयाविरुद्ध हा म्हणजे हिंदू आहे त्याच्यातले 90% त्यांच्याविषयी तर राज ठाकरे काय जोपासतात हे मला माहित नाही. हा मात्र हिंदुत्वाच्या याच्यावर कोणी प्रमाणपत्र द्यावं आणि कोणी जोपासलं नाही हा यावर बोलावं तर कमीत कमी संतांनी तरी टाळलं पाहिजे होतं. हे राजकारण आहे ना, शूद्र राजकारण आहे. हा आणि राज ठाकरेंनी काय हिंदुत्व जपलं मलाही माहित नाही. मात्र त्यांनी वर्णभेद आणि भाषाभेद निर्माण करून भांडणं लावली. हा इतिहास आहे. आणि अजूनही हिंदी भाषिक जे मुंबईत 40-50% आहेत हा ते त्यांना घाबरतात. आणि अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांना हिंदुत्व जपण्याचा सल्ला त्यांनी द्यायला पाहिजे होता. तो सोडून दिला. आणि शिवसेनेवर काय बोलायचं, जे भाजपनी पट्टी दिली होती ती पट्टी त्यांनी वाचली. बर नाही, पण किशोरजी काही युती तर झालेली नाही भाजप आणि मनसेची, थेट आतापर्यंत काही अधिकृत घोषणा नाही त्याबद्दलची, आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण आपण म्हणाला सुरुवातीला कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही, मग शिवसेनेला इतकं वाईट वाटण्याचं काय कारण आहे कळलं नाही. मुद्दा येतो मी पुन्हा एकदा आपल्याकडे. अविनाशजी, जी भेट झाली आज कांचनगिरी आणि राज ठाकरे यांची, या भेटीमध्ये साहजिक अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असणार. हिंदुत्वाचा मुद्दा मनसे आणखी प्रखरतेनं आता लावून धरती, असंच एकंदरीत सगळ्या घडामोडी पाहता दिसतंय. शिवसेनेची हिंदुत्वाची स्पेस भरून काढण्याचा मनसेचा प्रयत्न होतोय असं वाटतं? नाही, मी थोडं सविस्तर बोलून याच्यावरती बर की आता ज्या आध्यात्मिक गुरु आल्या होत्या त्यांना असं का वाटलं की महाराष्ट्रात किंवा देशात प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, जे अत्यंत कडवटपणे ही भूमिका पुढे रेटू शकतात. हा आणि दुसरं मला एक कळत नाहीये की शिवसेनेला इतक्या का मिरच्या झुमल्या हा. आहेत. कारण काय आहे, जेव्हा माणूस चुकलेला असतो ना तेव्हा त्याला ह्या गोष्टींचं अत्यंत दुःख होतं की हे माझ्याकडे का नाही आले. आलं का लक्षात? हा हा आणि एका आध्यात्मिक गुरुच्या बाबतीत अशा प्रकारची भाषा ही मुंबईच्या प्रथम नागरिकाला किंवा आता जे प्रवक्ते बसले त्यांना ही शोभते का? त्यांच्यावर संस्कार कोणाचे आहेत ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि हे करत असताना आपण काय बोलतोय, आपण कुठली पातळी राखून बोलत आहोत का, हा ह्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. नक्कीच आजची बैठक ही अतिशय उत्तम होती, अतिशय छान झाली. त्यांना राजसाहेबांनी एक पेन ड्राईव्ह सुद्धा दिली, जे मध्ये आमचं उत्तर भारतीयांचं जे साहेबांचा तिथे मेळावा झालेला होता. आणि त्यात त्यांनी सांगितलं अनेक लोकांनी तुमचं जे परसेप्शन आहे ते चुकी तुम्ही जे मांडलेलं आहे, हा जो विचार आहे, ही जी भूमिका आहे, ही भूमिका तुम्ही जी मांडली आहे ती अत्यंत चुकीच्या प्रकारे लोकांसमोर जाते. आणि त्यामुळे ती जी पेन ड्राईव्ह होती, ती जी जो आमचा मेळावा झाला होता, हा हा ज्यात राजसाहेबांनी त्यांची भूमिका मांडलेली होती, हा. त्या भूमिका त्यांनी सांगितलं स्वागतार्ह आहे. बर त्यांनी हेही सांगितलं गुरुमांनी, हे बघा लक्षात ठेवा, जेव्हा एखादी जगद्गुरु किंवा एखादी आध्यात्मिक गुरुमा येते तेव्हा ते संपूर्ण त्या गोष्टींचा विचार करूनच येत असतात. नाही आणि जेव्हा त्या मी थोडंसं बोला. थांबवतो. याच अनुषंगाने एक प्रश्न आहे. आपण म्हणालात की वेगळ्या मुद्द्यावरची चर्चा असू शकते, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा निश्चितपणे झाली असणार आहे. पण माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या चर्चा होत असताना राजकीय वक्तव्य करण्याची नेमकी का गरज वाटू शकते, किंवा मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची का गरज भासू शकते? ते न करता सुद्धा हा दौरा त्यांचा होऊ शकला असता, तेव्हा सुद्धा ही भेट होऊ शकली असती. मग हे थेट राजकीय वक्तव्य करून थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचं कारण समजलं नाही. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? हा प्रश्न आपण मला विचारताय, हा प्रश्न राजसाहेबांच्या संदर्भातला नाही, हा गुरुमांच्या संदर्भातला आहे. आणि त्यांना असं का वाटलं, आणि माणूस असं केव्हा बोलतो जेव्हा त्याला अनुभव येत असतात. एका व्यक्तीचा अनुभव, एका व्यक्तीचा भूतकाळ, त्यांनी मांडलेली भूमिका म्हणजे राजसाहेबांची ही त्यांनी वेळोवेळी बघितली असेल. असं नाही वाटलं की त्यांना काल वाटलं आणि आज त्या आल्या, बरोबर आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीने मांडलेली भूमिका, त्यांनी केलेले बदल, सत्तेकरता केलेले ऍडजस्टमेंट, आणि आता ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, सत्तेत कोण आहे हा विषय नसतो. ह्या देशाची हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे कोण मांडू शकतं हा विचार जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांना 100% सन्मान राजसाहेब ठाकरेंचंच नाव वाटलं, म्हणून त्या इकडे भेटायला आल्या. आणि त्यामुळे त्यांची भूमिका आमच्या पक्षाबाबतीत एक होती, दुसऱ्या पक्षाबाबतीत त्यांनी अत्यंत प्रखरपणे मांडली असेल. नाही, बरं, ठीक आहे. किशोर तिवारींची या संदर्भातली प्रतिक्रिया मी जाणून घेतो. किशोरजी, शिवसेनेला एवढं वाईट वाटण्याचं नेमकं काय कारण आहे? ठीक आहे ना, राज ठाकरेंची भेट घेतली, चर्चा झाली,
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं शिवसेना फारकत घेते असे सातत्यानं आरोप शिवसेनेवर गेल्या काही काळापासून होत आहेत. या अनुषंगानं आता मनसे ही स्पेस घेते अशी भीती शिवसेनेला वाटतेय का? कारण चर्चा सुरू आहे तशी. नाही, राजकीय संदर्भात मनसे संदर्भ शून्य झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. अभ्यंकर साहेब, तुम्ही नाराज होऊ नका, पण एक सांगतो मी तुम्हाला की कांचनमा आल्या त्यांनी हे वक्तव्य केलं. मला एक सांगा, आम्ही भाजप सोबत होतो तर कट्टर हिंदुत्ववादी होतो. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेलो तर आमचं हिंदुत्व डायल्यूट झालं. अरे तुम्ही विचार करा की शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि 2 वर्षाचा कार्यकाल बघितला तर बाळासाहेब ठाकरेची प्रतिमा उंच केली आहे, हिंदुत्व जपलं आहे आणि अल्पसंख्याकांनाही सुद्धा विश्वास निर्माण केला आहे. आज उद्धवजीची प्रतिभा आणि उद्धवजींनी जी राष्ट्रीय राजकारणात स्पेस भरून काढली आहे त्याची चिंता भाजपला लागली आहे. आणि माताजी स्पॉन्सर्ड व्हिजिट वर होत्या आणि माताजी जे काही बोलल्या ते अवांछनीय होतं आणि उद्धवजीचा अपमान करण्याचा त्यांचा कोणी अधिकार दिला नाही. मुद्द्यावर अविनाश अभ्यंकर यांना उत्तर द्यायचंय. आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. अविनाशजी बोला. कसं आहे, मला खरंच आज म्हणजे फार वैफल्यग्रस्त झालेत. मला वाटतं फारच मिरच्या झोंबल्यात. कसं आहे, त्यांनी आता सांगितलं तुम्ही राजकीय दृष्ट्या शून्य आहात. एक पक्ष जेव्हा एका ठिकाणून सुरू करत असतो ना तेव्हा राजकीय दृष्ट्या तुम्ही चढ उतार आले तर ठीक आहे. आता 10 वर्षापासून तुम्ही संदर्भहीन आहे. पण हा जो पक्ष आहे, आता मी बोलायचं का तुम्ही बोलायचं? किशोरजी अविनाशजींना मुद्दा मांडू दे, मग मी तुम्हाला वेळ देतो. बोला अविनाशजी बोला. तुमच्या पक्षाचा इतिहास, अपेक्षा नाही मला. तुमच्या पक्षाचा इतिहास आठवा जरा की पहिला असं म्हणू नका तुम्हाला अजून शक्तीचा अंदाज नाहीये, तो तुम्हाला दिसेल. जेव्हा राजकीय शक्ती नसतील ना तर तुम्ही आता याची एवढी दखल घेतली नसती जरी शक्ती नसती तर. आणि तुमच्या पक्षाचा पहिला आमदार कधी आला होता याचाही विचार करा. असो, मी मुद्द्यावरती येतो. कसं आहे, राजकीय दृष्ट्या चढ उतार होत असतात. तुम्ही शून्यापर्यंत येऊ शकता, हे प्रत्येक राजकीय पक्षाने पाहिलेलं आहे. पण सगळ्यात जास्त झोंबलंय वैचारिकपणे शून्य झालेले आहेत. अभ्यंकर तुम्हाला काय झोंबलं? शून्य झाले ना ते नंतर भविष्यात रसातळात जातील. नाही, अजिबात नाही. तुम्ही त्रास तुम्हाला होतोय. करता काय म्हणताय? ट्रंकी तुम्ही भाड्यापट्टीवर काम करता. मागच्या वेळेस मोदीच्या विरुद्ध कसं आहे, आपण किती कसं असतं, भूमिका मांडायला ताकद लागते, स्पष्ट वक्तेपणा लागतो. भूमिका मला सत्य देण्याकरता तुमच्या हातात किती पद आहेत ते मी आता राज्यात बघतो आहे आणि इतर 2 पक्षांच्या हातात किती पक्ष ते बघतोय. एक चाक जरी निखळलं ना तरी अख्खी रिक्षा उलटी होऊन जाईल. तारेवरची कसरत कशी होतीये हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आलं का लक्षात? भिन्न महाराष्ट्र उद्धवजीचं नेतृत्व बघतोय. तुम्ही भिन्न विचारांचे एकत्र आले, सत्तेच्या खुर्ची करताच एकत्र आलेला आहात. हे महाराष्ट्राचं भलं करण्याकरता आलेलं नाही. कळलं का? ज्यांच्यावर तुम्ही कशाला इतकी चिंता करता? हे लोक माझ्या पक्षाबद्दल बोललात, तुम्हाला राजसाहेब ठाकरे अजून समजलेले नाहीयेत. आधी नीट वाचा, आधी नीट मी राजसाहेबांचा आदर करतो, त्याच्यानंतर या. आदर नाही करत, आदर करतो. मी इतकंच बोललो का आधी विचार समजून घ्या. शून्य झाले तुम्ही राजकारणात. आधी विचार असं तुम्हाला वाटतं. तुम्ही शिवसेनेत येऊन जा अभ्यंकर साहेब. नाही, काम करा. संदर्भ शून्य झाले. बोलू नका. आधी तुम्ही भविष्यात फार वर गेले आता. नाही, कसं असतं, राष्ट्रीय नेतृत्व करतील. एक लक्षात ठेवा, गर्वाचं घर खाली येतं. इतके जोरात धावू नका. तुमची मागती 2 चाकं आहेत ना ही वेगवेगळी आहेत. आणि तुमचा इतिहास आठवा, तुम्ही कुठल्या पातळी जाऊन टीका केलेली आहे ते. एकदम घाईघाईत पुढे जाऊ नका, तोंडावर आपटाल. लक्षात ठेवा, तुम्ही सत्य करता अत्यंत घाणेरड्या अशा पॉलिटिकल ऍडजस्टमेंट वैचारिक केलेल्या आहेत. आहे की एक आध्यात्मिक गुरु माझ्याकडे, एक नगरसेवक आणि एक आमदार असून ते आम्हाला भेटायला येतात, माझ्या सर्वोच्च नेत्याला भेटायला येतात. ते योगीजींनी पाठवलं आहे ना. का तुम्हाला फोन राहतो का त्यांचा? तुम्हाला त्यांनी कळवलं? पूर्वांचल मांडा. अहो तुम्ही पूर्वांचलचाच आहे. तुम्हाला योगीजींनी फोन केला होता का? तुमच्या मागान उभा नाहीये. मग त्यांनी तुमच्याकरता फोन मागे पूर्ण राष्ट्र त्यांच्याकडे आशेने बघतोय. उद्धव ठाकरे, कुठं राज ठाकरे, काही अभ्यंकर तुम्ही लावता. असं नाही बोलायचं ना. उद्धवजीचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार कोण दिला? मी कधी कोणाचा अपमान करत नाही. तुम्हाला मराठी भाषा कळत नसेल. आपण तुलनात्मक किंवा वैयक्तिक टीका टिप्पणी नको करूया. नाही, वैयक्तिक टीका टिप्पणी नको करूया. लेट मी क्लिअर. किशोरजी, एक मिनिट त्यांना अविनाशजींना बोलू दे, त्यांचं म्हणणं मांडू दे, मी तुम्हालाही वेळ देतो. बोला अविनाशजी बोला.
एक तर पहिल्यांदा मध्ये बोलणं हे अत्यंत चुकीचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. हा. वैयक्तिक टीका त्यांनी ह्या पक्षाचा कुठलाही हे उरलेला नाही, हे शून्य झालेत. ही भाषा ऐकून घेतली जाणार नाही. बर कळलं का? चढ उतार प्रत्येक पक्ष बघत असतो. आम्ही राजकीय दृष्ट्या कुठे आहोत आणि तुम्ही सत्तेत तरी काय करायला लागतंय हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आणि आमचा जर एक असेल ना तरी सुद्धा हे जे आता 150-200 आहेत ना यांना भारी आहे. आणि आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे जर आध्यात्मिक गुरूंना भेटावं असं वाटत असेल आणि जर ह्या राज्याच्या सर्वोच्च नेत्याला भेटावं असं वाटत नसेल हा. तर तो आमचा दोष नाहीये. त्याच्याकरता ह्यांना माझ्या पक्षाची पातळी काय आहे मला हे यांना बरं- बोलण्याचा बरं- अधिकार बरं नाहीये. बरं ठीक आहे. माझ्या मुद्दा पक्षाची कळला. पातळी जी. अतिशय उत्तम आहे. हा. माझ्या राजसाहेबांचे विचार अतिशय सर्वोत्तम आहेत हा, हा. आणि म्हणूनच त्याची दखल आज संपूर्ण देश घेतोय, लक्षात ठेवा. बरं बरं आलं का लक्षात? हा. वैचारिक दृष्ट्या पातळी कधी ठीक खाली आहे. जाता अविनाशजी कामा मुद्दा नये. कळला आपला, मुद्दा राजकीय कळला. दृष्ट्या तुम्ही वरती येऊ शकता कधी. बरोबर, मुद्दा कळला. मी दोघांनाही पुन्हा एकदा वेळ देणार आहे बोलायला. एक ब्रेक घेतो मी. ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया. ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. पालिका निवडणुकीच्या तोंडावरच या सगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यामागे देखील काही समीकरणं आहेत का? त्या मागे देखील काही आडाखे बांधले गेलेत का? या अनुषंगाने देखील बोलूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मक्तेदारी कुणाची या विशेष कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली. ब्रेक नंतर सुद्धा आपल्या सोबत अविनाश अभ्यंकर आणि किशोर तिवारी आहेतच. किशोरजी, थोडाच वेळ माझ्याकडे, 2 मिनिटांचा अवधी आहे. 1-1 मिनिट मी देऊ शकतो दोघांना. आपण आपला म्हणणं मांडा. आणि त्यासोबत प्रश्न असा होता की पालिका निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या घडामोडी घडतायत, हे शिवसेनेसाठी कितपत योग्य आहे? हे बघा, मला एक अविनाश अभ्यंकरांना मी राजकीय दृष्ट्या शून्य झालो असं म्हणाला नाही. राज ठाकरे यांचा मी खूप आदर करतो. मात्र 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेनानी भाजपची युती न करता निवडणूक लढली. ती बाळासाहेब नसतानाची पहिली त्यांची स्वतंत्रपणे लढण्याची निवडणूक. आता भावाच्या मुलाकडे वारसा जातो की आपल्या स्वतःच्या मुलाकडे जातो असा विशेष होता. त्यावेळेस यांना 4-5 जागा मिळाल्या, त्यांना 72 जागा मिळाल्या. तर बाळासाहेबांचा वारसा उद्धवजी चालवतील आणि त्याच्यासाठी आता वाद राहिलेला नाहीये, इतकंच मला बोलायचं होतं. दुसरं हिंदुत्वापेक्षा आज उद्धवजी हे राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाचं नेतृत्व करत आहे. आणि राज ठाकरेंचं म्हणाल तर ते शिवाजी पार्क पुरते सीमित झाले आहे. याच्यावर अभ्यंकरांना काय ऑब्जेक्शन आहे मला समजलं नाही. मला वाटते उद्धवजीच्या नेतृत्वात राज ठाकरे यांनी काम करावं. त्यांनाही सुद्धा त्यांच्या सगळ्या क्वालिटीज एक्सप्लॉइट करायला मिळतील असं मला वाटते. मला राजकारण करायचं नाही याच्यामध्ये. ठीक आहे अविनाशजी, थोडक्यात. कसं असतं, हे बौद्धिक दिवाळखोरीचं उत्तम लक्षण आहे. ज्यांना राजसाहेब ठाकरे हे शिवाजीपुरते मर्यादित वाटतात त्यांना देशातली माणसं का भेट घेतात? मग त्या ममता बॅनर्जी असतील किंवा इतर कोणीही नेते असतील, किंवा जर आमच्याकडे इतकी आमची सत्ता जर कमी असेल तरी सुद्धा सन्मान्य राज ठाकरेंच्या विचाराशिवाय पान का हलू शकत नाही या देशाचं, याचा विचार या विद्वानांनी केला पाहिजे. सत्तेत असून त्याला सत्ता टिकवण्याकरता आपण कुठल्या स्तराला जाता हा तुमचा विषय आहे, परंतु विचार टिकवण्याकरता, देशाला दिशा देण्याकरता राजसाहेब कुठल्या टोकाला जातील हिंदुत्वाकरता हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल नक्की 100%. बरं, म्हणजे एकंदरीतच आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हा एक राजकीय मुद्दा ठरण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं मोर्चे बांधणी देखील सुरू झाले की काय असंच म्हणायला हरकत नाही. अविनाशजी आणि किशोरजी, धन्यवाद. आपण बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण पाहिलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आता येत्या काळात राजकारण रंगेल हे स्पष्टपणे दिसतंय. त्या अनुषंगानं आता घडामोडी घडतायत, नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत, पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आता एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न होतोय की काय असं सध्या तरी दिसतंय. त्यामुळं ही राजकीय रणधुमाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर रंगणार इतकं म्हणायला पूर्णपणे वाव आहे. मक्तेदारी कुणाची या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही बघत रहा न्यूज 18 लोकमत.